या भावाला वाटलं एकदाच मारून जिंकलो मी. खरं तर त्याने एका क्षणात त्याचं आयुष्यही गमावलं आणि एका कुटुंबाचा कायमचा आधार हिरावून घेतला. काल अनेकांना वाटतं असं केल्याने काहीच होत नाही, काय होणार, कोण सरकार काय करून घेणार आपलं. खरं तर अशा विचारांमुळेच अहंकार, राग, द्वेषाची भावना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असं आहे, कायदा त्याचं काम करेलच, कारवाई पण होईल, पण खरं तर आपल्याला या घटकांमधून शिकायला हवं ना. त्यासाठी सरकारची वाट बघत राहण्यापेक्षा प्रत्येक घरात रोज संध्याकाळी असो किंवा सकाळी असो सर्वांनी सोबत एकत्र येऊन जेवण करणे, थोड्या वेळ बसणे, गप्पा करणे. जर घरात एकाने रागाची भावना व्यक्त केली तर दुसऱ्याने त्याच्यावर माघार घेणे गरजेचे आहे. कारण घरातून जेव्हा हे तयार होणार तेव्हा हा राग घरातून कमी झाला तर कदाचित उद्या बाहेर जाऊन कोणावर काढता येणार नाही, याची दक्षता आपण घ्यायला हवी. पण व्हिडिओमध्ये सांगत असतो की सरकार काय करते, ते लोक दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढते, पण कदाचित आता सरकारपर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण आपल्या घरातून सुरुवात करून बघूया. घरात आता प्रत्येकाच्या घरात मोबाईल, टीव्ही या गोष्टींमुळे सतत चिडचिड, मुलं बाहेर जातात, फिरतात, आई वडील पण मोबाईल बघतात, संवाद कमी झाला आहे. या घटनेनंतर खळबळजनक घटना अशी म्हणजे की एका मुलाचा जीव घेतला गेला, ज्यांनी रागस गोष्टी की म्हणजे एका अहंकारामुळेच हा जीव घेतला गेला, त्याच्यामध्ये दुसरं असं विशिष्ट वेगळं काहीच नाहीये. त्यासाठी समाजाने प्रत्येक घराघरातून याची सुरुवात केली पाहिजे. घरातूनच रागावर कंट्रोल कसं करणं असतं, काय करावं असतं, मेडिटेशन, फॅमिली सोबत संवाद वाढवणे खूप गरजेचे झाले. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला कसं वाटतं या गोष्टी, तुम्हाला वाटतो का बदल होईल असं.